विजयकुमार गुत्ते सर त्यांचा काय शब्द त्यांची साथ त्यांनी जिथं जिथं असतील विजयकुमार गुत्ते यांच्याकडे शिक्षक संघाचा जिल्हाध्यक्ष पद आहे आणि त्यांचा सारथ्य करण्याचं काम मी केशवराव प्रामाणिकपणे शेवटच्या श्वासापर्यंत करेन हा शब्द या प्रसंगी ज्या दिवशी कोल्हापूरला त्याच्या इथं मला सगळं असं वाटतं की कोल्हापूरला विजयकुमार यांच्या जिल्हाध्यक्षपदी निवड झाली आम्ही जिल्ह्यातल्या सगळ्यांना आनंद झाला परंतु काही संघटनांना त्यांचा या ठिकाणी आनंद झाला नाही अनेकांनी सांगितलं आता केशवचा प्रवेश झालेला आहे आणि तुमचं अध्यक्षपद किती दिवस आहे ते माणूस निवडीचा आनंद गेल्यापेक्षा आजारी पडलं मला जेव्हा ही बातमी कळाली मी स्वतः त्यांच्या घरी गेलो आणि मी सांगितलं केशव म्हणजे कृष्ण आणि कृष्ण सारखे करत असताना तुमचं पद कोण करणार आहे आणि मी तुम्हाला सांगू शकतो विजयकुमार गुत्ते सर या ठिकाणी आपले शिक्षक नेते ताजे आहेत राज्य नेते मांडे सर आहेत आणि राज्याची सर्व टीम आहे मी कधीही मला पद मागितलं नाही मला फक्त शिक्षक चळवळीत काम करायचे शिक्षक संघात काम करायचे म्हणून शिक्षक संघात प्रामाणिकपणे या ठिकाणी काम करायचे आणि मला येणाऱ्या काळामध्ये ताज्या हे फोटो आपण एक ठेवायचे त्या फोटो आपल्याकडे शेअर झाला आहे येणाऱ्या काळामध्ये अनेक एक वर्षामध्ये पुन्हाच्या ठिकाणी अजून महामंडळ येईल आणि हा केशव विजयकुमार गुत्ते आपल्याला शब्द देतो हे सभागृह दणदणीत जर नाही बनलं तर त्या दिवशी मी माझ्या मागच्या परंतु प्रामाणिकपणे काम करत असताना आज आपण रविवार आहे शेताकडे जायचे रविवार आहे सूर्याच्या गावाला जायचे रविवार आहे हे काम आपण सुद्धा केलं पाहिजे आज अनेकाचं बघतोय सूत्रसंचालन चालू आहे अनेकाचा मोबाईल मध्ये लक्ष अरे या प्रशासनानं या डबड्यामुळं आपल्या नेतृत्वा डबडा केला त्या डबड्याला तुझ्या बाजूला ठेवा या राज्याचे नेते आपल्याला या ठिकाणी मार्गदर्शन करण्यासाठी आलेले आपल्याकडे टीव्हीचा ज्वलंत प्रश्न आहे आज उद्या नोकरी राहील की नाही माहित नाही त्याच्या मनशास्त्रात असं सांगितलं जातं की जुन्याच्या 20 वर्षापर्यंत माणसाच्या बुद्धीमध्ये वाढ होते 20 वर्षानंतर बुद्धी स्थिरावते आणि 20 वर्षाच्या पुढे 30 वर्षानंतर गेल्यावर बुद्धीमध्ये हळूहळू घसरण होते असं असताना हे शासन करते एसी मध्ये बसून देशी पिऊन कुठले निर्णय घेतात हेच कळत नाही आता आपण आहे की राज्यातील एकमेव संघटना स्वतःचे पैसे खर्च करून बाळासाहेबजी मारणे सरांनी या सर्वोच्च न्यायालयामध्ये पुनर्विचार याचिका या ठिकाणी दाखल केलेली आहे त्याबद्दल आपण जोरदार टाळ्या दुसरा प्रश्न आहे संच मान्यतेचा त्या संच मान्यतेच्या प्रश्नावर सुद्धा आम्हाला तुमचं मार्गदर्शन ऐकायचं आहे आता संच मान्यतेच्या बाबतीत या दृष्टिकोन शासनानं कुटुंब नियोजनाच्या शस्त्रक्रिया करून घेतल्या